दारू सिगारेट पासून मुलांना दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पालकांपुढे आता अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे। या विळखाशाळा शारीरिक नाही तर मानसिक पातळीवर होणारे परिणामही दीर्घकालीन गंभीर आहेत। या पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। अंमली पदार्थांच्या तस्करीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे अशा गोष्टी करीत गुन्हेगारी गुंतवण्याची संख्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे। त्याला आळा घालण्यासाठी आणि संबंधितांना ताळ्यावर आणण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली असून भविष्यात गुन्हेगारीचा मार्ग चोखाळणाऱ्या आरोपींची कुंडली तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। याशिवाय अनेक आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यावरही भर देण्यात येत आहे। गेल्या 10 वर्षात अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असणाऱ्याची एक यादी तयार करण्यात आली आहे। यातून जिल्ह्यातील 57 आरोपींची माहिती समोर आली। या सर्व आरोपींना प्रतिबंध कारवाईसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आंदोलन देण्यात आले आहे। अवैध व्यवसायापासून दूर राहण्याचे आणि पुन्हा जर अशा व्यवसायात समावेश असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कायदेशीर करण्यात येईल, अशी समज ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी यावेळी दिली। SMR न्यूज अमरावती।